नमस्कार, न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। ठाणे घोडबंदर मार्गाचे डांबरीकरण करण्यासाठी 11 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर या कालावधीत जड आणि अवजड वाहनांना बंदी घालण्यात आल्याचे आदेश मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तांकडून जारी करण्यात आले आहेत। गेल्या 4 महिन्यात या रस्त्याची तिसऱ्यांदा दुरुस्ती केली जात असल्यामुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे। ठाण्याच्या घोडबंदर मार्गावरील गायमुख ते वर्सोवा चौक पर्यंत फाउंटन हॉटेल सुमारे 4.5 किलोमीटर लांबीचा रस्ता ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून मीरा भाईंदर महापालिकेला हस्तांतरित करण्यात आला आहे। त्यामुळे या रस्त्याची देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी महापालिकेवर आहे। दरम्यान या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने आणि रस्त्याची दुरवस्था झाल्याच्या तक्रारी वारंवार प्रवाशांकडून करण्यात येत होत्या। त्यामुळे हा रस्ता व्यवस्थित करण्यासाठी महापालिकेकडून डांबरीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे। या कामासाठी 11 ऑक्टोबर आज रात्री 10 वाजल्यापासून ते 14 ऑक्टोबर रात्री 12 वाजेपर्यंत या मार्गावरून जड अवजड वाहनांना बंदी राहणार आहे। या संदर्भातील अधिसूचना शुक्रवारी पोलीस आयुक्तांकडून जारी करण्यात आली आहे। दरम्यान या काळात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे निर्देश पोलिसांनी दिले आहेत। ठाणे घोडबंदर मार्गावर खड्ड्यांची समस्या कायम आहे। पावसाळा सुरू होण्यापूर्वी महापालिकेने या मार्गाचे डांबरीकरण केले होते, मात्र काही दिवसातच पुन्हा खड्डे निर्माण झाले। त्यामुळे ऑगस्ट महिन्यात प्रशासनाने पुन्हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवून दुरुस्ती केली। त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे रस्त्याचा पुन्हा मोठ्या प्रमाणात ऱ्हास झाला। परिणामी आता पुन्हा या रस्त्याचे डांबरीकरण सुरू करण्यात आले असून प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे। असा करावा प्रवास। शिरसाट फाट्याहून गणेशपुरी आणि चिंचोटी खरबाव मार्गे प्रवास करता येईल। गुजरातहून येणाऱ्या वाहनांना मनोरवाडा नाका मार्गे पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन। ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेला जाणाऱ्या वाहनांना वाय जंक्शनहून सरळ नाशिक रोडने माणकोली मार्गे जाण्याचे निर्देश। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।